भारत स्वतःचं YouTube लॉन्च करणार आहे अशा न्यूज ज्या आहेत गेली 2 दिवस मी खूप ऐकते आहे आणि बघते आहे. तर काय आहे सत्य तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. व्हिडिओ सुरू करूया पण त्यापूर्वी शाउट आउट देऊया. तर आजचा पहिला शाउट आउट जात आहे दापोलीकर गुरु यांना. या दादांचा आवाज खूप सुंदर आहे. हे भक्तिमय गाणे गातात, भजन. तुम्हाला जर भक्तिमय गाणे भजन आवडत असतील, गाणे आवडत असतील, तुम्ही एक कलाकाराला प्रोत्साहन देत असाल तर नक्कीच या दादांचा चॅनल चेक करा. खूप सुंदर गाणी गातात, खूप सुंदर गाणी गातात, तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यांच्या आवाजामध्ये एक गोडवा आहे, जे ते भजन गातात त्याच्यामध्ये एक गोडवा आहे. नक्की चेकआउट करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि दुसरा शाउट आउट जात आहे शीतल्स किचन कट्टा यांना. या ताई हैदराबादमध्ये राहत पण घरापासून दूर राहिल्यामुळे त्यांनी YouTube चॅनल सुरू केलेलं आहे आणि आपले भारतीय व्यंजन, आपली मराठी व्यंजन यांचा आस्वाद तुम्हाला यांच्या चॅनल थ्रू मिळणार आहे. नक्की शीतल्स किचन कट्टा यांना देखील सबस्क्राईब करा, चॅनलला चेकआउट करा, तुम्हाला नक्कीच त्यांच्या रेसिपी आवडतील. आणि हो, शाउट आउट साठी ना मला खूप साऱ्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत पण मला तेवढ्या आता कमेंट्स शोधणं म्हणजे खूप जिकरीचं काम झालेलं आहे. प्रत्येक कमेंट शोधणं आणि मग ते चॅनल चेक करणं आणि मग त्याला शाउट आउट देणं ना, हे थोडंसं कठीण होऊन बसलेलं आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला एवढं करायचं आहे, शाउट आउट पाहिजे आहे तर मला इन्स्टावरती DM करा तुमच्या चॅनलच्या लिंक बरोबर, म्हणजे मला तुमचं चॅनल चेक करता येईल आणि शाउट आउट देता येईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला हाईप द्या आणि लाईक देखील करा. कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला YouTube संदर्भातली सगळी माहिती, सखोल माहिती, अपडेट्समध्ये झालेले बदल, रूल्स, रेग्युलेशन, गाईडलाईन्स, पॉलिसी, जुन्या काय आहेत, नवीन काय आहेत, त्यामध्ये काय बदल झालेले आहेत, त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांचं उत्तर, तुमच्या प्रश्नांचं निरसन सगळं काही बघायला मिळतं. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर देखील शेअर करा. तर हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया. गेली 2 दिवस मी खूप बघते आहे की भारत स्वतःचा YouTube प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे, स्वतःचा YouTube प्लॅटफॉर्म घेऊन येणार आहे. तर यामध्ये किती सत्यता आहे आणि हे किती खरं आहे, किती खोटं आहे ते जाणून घेऊया आता. काही YouTube चॅनल्सने तर दावा देखील केलेला आहे की भारतने स्वतःचा YouTube सारखा एक ॲप जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. तर यामध्ये किती सत्यता आहे ते जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा जिथून ही बातमी पसरायला सुरुवात झाली ते एक न्यूज चॅनल आहे. आणि आजकालचे न्यूज चॅनल्स तुम्हाला माहिती आहे किती विश्वास ठेवावा की किती विश्वास नाही ठेवावा, हे सगळं गौड बंगाल आहे. त्यामुळे एका न्यूज चॅनलने ही बातमी पसरवली होती की भारत जो आहे YouTube चॅनल सुरू करणार आहे स्वतःचं. तर प्रसार भारतीचे CEO आहेत, त्यांना एक प्रश्न विचारला गेला की भारत YouTube सारखा एक पॅरलल ॲप लॉन्च करणार आहे इंडियामध्ये, हे कितपत सत्य आहे. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की येणाऱ्या काळामध्ये आत्मनिर्भर भारताच्या अंतर्गत यावरती विचार विनिमय सुरू आहे, पण लॉन्च होईलच हे 100% त्यांनी सांगितलेलं नाहीये. तर त्या क्लिप मधले 2-3 शब्द उचलून न्यूज चॅनल्सनी आणि YouTube टेकवाल्यांनी देखील पूर्ण गोंधळ घातला की भारताने आपलं स्वतःचं YouTube ॲप तयार केलेलं आहे, YouTube सारखं ॲप तयार केलेलं आहे. तर यामध्ये तथ्य नाहीये. ऍक्च्युली आत्मनिर्भर भारत अंतर्गत काही योजना भारत सरकारने लागू केलेल्या आहेत. त्यामध्ये त्या CEOचं असं म्हणणं होतं की या अंतर्गत आमचा विचार चालू आहे की सुरू करावं की नाही करावं, आणि जर सगळं काही पॉसिबल झालं तर सुरू देखील करू शकतो. पण YouTubeचं भारतामधलं मार्केट एवढं मोठं आहे, एवढं वास्ट आहे ना, की जर एखादा तसा ॲप जरी आलं YouTube समोर तरी देखील ते टिकणं खूप कठीण आहे. पण जर भारताने स्वतःचा YouTube सारखा एखादा ॲप सुरू केलं तर आनंदाचीच गोष्ट आहे. आपण त्यावरती देखील काम करू आणि यावर देखील काम करू. म्हणून जर कोणाला YouTube चॅनल सुरू करायचं असेल तर त्यांनी बिनधास्तपणे सुरू करा. वाट बघू नका की YouTube सारखा एखादा ॲप आणेल आणि मग त्यानंतर आपण आपलं काम सुरू करू. तर असं नाहीये, तुम्ही स्वतःचं YouTube चॅनल सुरू करू शकता आता देखील. आणि राहिली गोष्ट, जर भारताने स्वतःचं असं एखादं YouTube सारखं ॲप आणलं तर मग त्यामध्ये काही त्रुटी देखील असणार आहे. जसं की जर हे जे ॲप आहे प्रसार भारती आणणार असेल, प्रसार भारती सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्या की प्रसार भारती हे भारतीय सरकारची एक संस्था आहे. त्या अंतर्गत आपलं DD आणि आकाशवाणी येतं, म्हणजे दूरदर्शन आणि आकाशवाणी येतं. त्यासारखंच जर एखादं ॲप आणलं तर त्यावरती सगळा कंट्रोल हा सरकारचा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे व्हिडिओज कसे बनवायचे आहेत, कसे टाकायचे आहेत यावर देखील निर्बंध लागू शकतात. सो स्वतःचा YouTube सारखं ॲप आणलं तर आनंदाची गोष्ट आहे, पण काही निर्बंधांना देखील आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. येणाऱ्या काळामध्ये जर ॲप आणलं तर
पण आत्ताची गोष्ट ही आहे किंवा आत्ताची न्यूज अशी आहे की आत्तापर्यंत तरी भारत सरकारचा असा किंवा प्रसार भारतीचा असा कोणताही विचार नाहीये की यूट्यूब सारखं ॲप आणावं, कारण की यूट्यूबने स्वतःचं मार्केट भारतामध्ये खूप स्ट्रॉंग केलेलं आहे. खूप यूट्यूबर्स भारतामध्ये आहेत जे पैसे कमवत आहेत यूट्यूब माध्यमातून. यूट्यूब भारताकडून पैसे कमवत आहे आणि भारतातले क्रिएटर्स यूट्यूबकडून पैसे कमवत आहेत. सो वायसा वर्सा आहे हे. त्यामुळे गल्लत करू नका की भारत स्वतःचा यूट्यूब सारखा ॲप तयार करणार आहे तर आपण त्यामध्येच आपलं करिअर सुरू करावं किंवा त्यामध्येच व्हिडिओ टाकायचे असं नाहीये. तुम्ही यामध्ये देखील तुमचे व्हिडिओज टाकू शकता. ते ॲप जेव्हा येईल तेव्हा येईल. आत्ता तरी ॲप येणार नाहीये असा कोणताही विचार नाहीये. येणार जरी असेल तरी त्याला खूप वर्ष लागतील, खूप काळ लागेल. त्यामुळे काम सुरू करा आणि अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका. आय होप तुम्हाला समजलं असेल की भारत स्वतःचा यूट्यूब लॉन्च करणार आहे की नाही करणार आहे ते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, हाईप द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.